नई जिंदगी परिसरातून एक HF डिलक्स व एक स्प्लेंडर प्लस अशा 2 मोटरसायकल चोरी झाल्याबाबत MIDC पोलीस ठाणे येथे मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांचे तपास पथक यांनी मिळून गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता सदरच्या 2 मोटरसायकली या विजयनगर भागदौर मजरेवाडी सोलापूर येथील एका विधी संघर्षग्रस्त बालकाने चोरी केल्या असून त्या त्याच्या घरासमोर लावून ठेवल्या असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने विधी संघर्ष बालक याचे विजयनगर येथील घराजवळ जाऊन पाहिले असता तिथे एक HF डिलक्स व एक स्प्लेंडर अशा 2 मोटरसायकली लावलेल्या दिसून आल्या. सदर विधी संघर्ष बालकास त्याच्या वडिलांसमोर 2 मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथून HF डिलक्स मोटरसायकल क्रमांक MH13 CY 0563 तसेच सिद्धेश्वर नगर भाग 2-3 नई जिंदगी सोलापूर येथून स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH13 DD 0533 चोरी केल्याचे सांगितले. एकूण गुन्ह्यात नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 60,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर, राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, सतीश काटे यांनी पार पाडली.